आजही 2025 मध्ये महिलांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी का संघर्ष करावा लागतोय? का? नमस्कार मंडळी, मी मृणाल चौधरी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे महिला दिन, तर सर्वात अगोदर सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. फक्त आजचाच दिवस महिलेचा नाही, प्रत्येक दिवस हा महिलेचा आहे आणि प्रत्येक दिवस महिलेमुळेच आहे. वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे, ती शमशिराची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धगधगती अंगार आहे. तर आजचा व्हिडिओ अशा महिलांसाठी आहे ज्यांना लाईफ मध्ये काहीतरी अचीव्ह करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. अशा महिलांसाठी हा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इच्छेवरून एक मला इन्सिडेंट आठवला की कॅन्डिडेट आली होती इंटरव्ह्यूसाठी, महिला आली होती जे की तिचं वय 30-35च्या दरम्यान असेल. तिला एक प्रश्न विचारला, तुला जॉब का करायचा आहे? कॉमन प्रश्न आहे, प्रत्येक जण विचारतो. तर तिने उत्तर दिलं की मला माझं स्वतःचं घर घ्यायचं आहे. इंटरव्ह्यू चालू असताना लक्षात आलं की ही चांगल्या घरची आहे, फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे, नवरा जॉब करतो, घरात सासू सासरे सगळे ओके व्यवस्थित आहे, तर मग तुला का घर घ्यायचंय स्वतःचं? तर तिने उत्तर दिलं की घरात थोडी जरी कुजबूज झाली तरी मला घरातले म्हणतात की बाई तू तुझ्या घरी जा, तू तुझ्या माहेरी जा. प्रत्येकाच्या घरात भांडणं होतात, प्रत्येकाच्या घरात कुजबूज होती. पण मग जर माहेरी गेलं तर माहेरचे पण काय म्हणतात, बाई आता तुझं लग्न झालेलं आहे, तू 4 दिवसाची पाहुणी आहे, जे काय असेल ते तुझ्या सासरी, आता तेच तुझं घर आहे. म्हणजे महिला सासरची पण नाही आणि माहेरची पण नाही. का महिला कमवू शकत नाही? का महिला स्वतःचं घर घेऊ शकत नाही? का महिला इंडिपेंडेंट होऊ शकत नाही? का महिला घर चालवू शकत नाही? तिचं असं स्वतःचं काहीच नाही का? स्वतःचं अस्तित्वच नाही महिलेचं? असं नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आज पुढे आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलेची ओळख आहे. शिक्षण झालं, व्यवसाय झाला, समाजकार्य झालं, राजकारण झालं, खेळ झाला, संशोधन झालं, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहे. पण अशाही काही महिला आहेत ज्यांना आजही संघर्ष करावा लागतो त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. अशाही महिला आहेत, त्यांना आजही संघर्ष करावा लागतोय. सर्वात पहिले जो संघर्ष येतोय तो म्हणजे घरातून, फॅमिली मधूनच. का? तिला प्रश्न केला जातो की तुला काय गरज आहे शिक्षणाची, तुला काय गरज आहे व्यवसायाची, तुला काय गरज आहे बाहेर पडण्याची, तुला काय गरज आहे करिअर करण्याची, मी आहे ना, मी देतो तुला पैसा, काय पाहिजे, तू चूल आणि मूल हेच कर. म्हणजे तिला पहिलाच इतका मोठा संघर्ष करावा लागतो की बाकीच्या गोष्टी तर खूप मोठ्या आहेत, बाकीच्या गोष्टी तर बाजूलाच राहत आहे. सामाजिक मर्यादा, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, आणि तिसरी गोष्ट म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या, लेकरं बाल बच्चे, सासू सासरे, फॅमिली, जॉईंट फॅमिली, या सगळ्या गोष्टींमुळे तिला बाहेर पडताच येत नाही, तिला तिचं करिअर करताच येत नाही. का हा संघर्ष करावा लागतोय? या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे, या सगळ्या संघर्षामुळे ती सेल्फ डाऊट मध्ये जाते, तिचा कॉन्फिडन्स लो होतोय, तिला तिच्यावरतीच डाऊट येतोय की आता मी करू शकेल का नाही, मी बाहेर जाऊ शकेल का नाही, मी काम करू शकेल का नाही, मी नोकरी करू शकेल का नाही, मी बिझनेस करू शकेल का नाही, मी व्यवसाय करू शकेल का नाही. ती सेल्फ डाऊट मध्ये जाते, कारण कधी कोणी पाठ थोपटलेली नसती, कौतुक केलेलं नसतं, कलागुणांचा वाव मिळालेला नसतो, चांगलं काय वाईट काय हे सांगितले जात नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इंडिपेंडेंट आहात की डिपेंडंट आहात? तुम्ही तुमचे पॅशन फॉलो करताय, तुम्ही तुमच्या पायावर उभा आहात, तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करताय, तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकताय, तुमच्या मतांचा आदर केला जातोय, तुम्हाला कन्सिडर केलं जातंय? हे प्रश्न स्वतःला विचाराय. तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे जगू शकताय, तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, हवं ते पाहिजे तुम्ही घेऊ शकताय, हवं तिथे तुम्ही जाऊ शकताय. मग आता तुम्ही सांगा की तुम्ही इंडिपेंडेंट आहात की डिपेंडंट आहात? हा प्रश्न तुम्ही तुम्हाला स्वतःला विचारा. जर तुम्ही डिपेंडंट असाल तर इंडिपेंडंट होण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्हाला तर खूप स्ट्रगल करावं लागतंय, तुम्हाला घरातून, तुम्हाला समाजातून, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स, तुमचे स्किल्स, सगळ्या गोष्टीतून तुम्हाला फाईट करावं लागते. तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या स्किल डेव्हलप केल्या पाहिजे, आणि स्किल्स कोणत्या ह्या तुम्हाला आधी फाइंड आउट करावं लागेल. अशी कोणती गोष्ट असते जी की तुम्ही ती 24 तास जरी केली तर तुम्ही दमत नाही, कंटाळा येत नाही, अशी गोष्ट फाइंड आउट करा. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येक स्त्रीच्या हातात मोबाईल आहे, फक्त रील स्क्रोल करण्यासाठी. सही पकडे हैं. आज प्रत्येक स्त्रीच्या हातात मोबाईल आहे. सोशल मीडियावरती आज काय नाहीये, प्रत्येक गोष्ट आहे. तुम्हाला काय पाहिजे, काय नकोय, काय डेव्हलप करायचंय, काय शिकायचंय, काय कसं बनवायचं, तुम्ही रेसिपी तर तुम्ही युट्यूबला जाऊ बघू शिकू बनवताय. मग अशा खूप गोष्टी आहेत की त्या तुम्ही तिथे डेव्हलप करू शकता. सो स्किल डेव्हलप करा, त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. एकदा माणूस शिकला तर माणसाचा कॉन्फिडन्स, माणसाचा आत्मविश्वास ऑटोमॅटिक वाढतो. एकदा आत्मविश्वास वाढला की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत डिस्कस करू शकता. फॅमिली आणि स्वप्न दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे, पण त्या तुम्ही दोन्हीही मॅनेज करू शकता. स्किल्स डेव्हलप केल्या, कॉन्फिडन्स बिल्ड झाला. एकदा जर स्किल्स आणि कॉन्फिडन्स डेव्हलप झाला तर ती एक मॅच्युरिटी आली पाहिजे. जर ती मॅच्युरिटी आली तर घरातले तुम्हाला तुमच्या गोष्टी करण्यासाठी वाव देतील, पण ती मॅच्युरिटी येणं इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांना पण विश्वास दिला पाहिजे ना का तुम्ही करू शकता, तुम्ही एकटे बाहेर पडू शकता, तुम्ही जगात फाईट करू शकता, कारण बाहेर पडणं पण इतकं सोपं नाहीये. बाहेर पण खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, त्या प्रॉब्लेम्सला पण तुम्ही फेस केलं पाहिजे, तेवढे तुम्ही कॅपेबल बनला पाहिजे. ती गॅरंटी त्यांना आली पाहिजे. ती गॅरंटी आल्यानंतर घरचे तुम्हाला बाहेर अलाव करतीलच.
राहिला प्रश्न समाजाचा, समाज काय 2 टाइम तुम्हाला जेवणी घालणार आहे, तुमचं घर नाही चालवणार आहे, किराणा भरून नाही देणार आहे, अडी अडचणीला ते तुम्हाला मदत नाही करणार आहे, तुमच्या परिस्थितीवर तुम्हालाच मात करावं लागणार आहे. मग का समाजाचा विचार करायचा? समाजाच्या अपेक्षापेक्षा स्वतःच्या अपेक्षा महत्वाच्या आहे, म्हणून स्वतःच्या अपेक्षावरती फोकस करा. आपण अशाही खूप महिला पाहिल्या आहे की ज्यांना घरामध्ये स्वातंत्र्य आहे, सपोर्ट दिला जातोय की तू कर, काहीतरी करिअर कर, जॉब कर, काहीतरी चालू कर, पण त्यांना मुळात करण्याची इच्छा नसते. का? तर त्यांना असं वाटतं मला जमेल का, मला येईल का, ह्या गोष्टीने, ह्या भीतीने ते त्या महिला काही करू शकत नाही. आणि अशाही काही महिला आहे ज्यांना सपोर्ट, स्वातंत्र्य मिळून देखील करण्याची काही इच्छा नसते, कारण त्यांना फक्त आळस असतो. ते एका कम्फर्ट झोन मध्ये असतात की बस ठीक आहे ना यार, जे आहे ते चालू आहे, चांगलं आहे, मस्त आरामात लाईफ आहे, उठायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं. काय त्यांना स्वातंत्र्य देऊन त्यांना सपोर्ट करून पण काही फायदा नाही. त्या काहीच अचीव्ह करू शकत नाही. त्यांना फक्त खाणं, पिणं, झोपणं, लेकरं, बाळ, मूल, बाळ यातच त्यांचं लाईफ संपली. म्हणतात ना ते काहीतरी, जन्माला आला ह्याला आणि झोपू झोपूच मेला. म्हणजे मी मन फिरवले ऍक्च्युली. ओझ वाहू नाही मेला, ओझ कोण नाही वाहत आजकाल. ओझं जर व्हायचं असतं, काम करायचं असतं तर ती बाहेर पडली असती. त्याला फक्त खायचं, प्यायचं आणि झोपायचंय. झोप इम्पॉर्टंट आहे, झोप प्रिय आहे. अशाही आपण महिला पाहिल्यात, बाळ झाल्यानंतर इतका गॅप घेतात की त्यात एक आमदारकी निघून जाते. 5-5 वर्ष, 6-6 वर्ष, आणि एकदा गॅप घेतल्यानंतर माणसाचा कॉन्फिडन्स, माणूस अपडेट नाही राहत. मग ती व्यक्ती बाहेर पडल्यानंतर त्याला काय जॉब मिळणार आहे? साधा आपण 1 महिना जरी घरी राहिलो, 30 दिवस घरी राहिलो, तर 31व्या दिवशी जॉबला किंवा कामाला किंवा आपलं जे काय रुटीन आहे ते चालू करायला आपल्याला कंटाळा येतो. का? तर आपण एका कम्फर्ट झोन मध्ये जातो. आरामात आपलं एक रुटीन सेट झालेलं असतं. तर 5-5 वर्ष घरात राहणारी महिला, 5-5 वर्ष घरात राहणारी व्यक्ती काय बाहेर जाऊन काम करणार? आणि काम जरी केलं, तिला संधी जरी मिळाली, तिला चान्स जरी मिळाला जॉब करण्याचा, करिअर करण्याचा, पण तिची टेंडन्सी, तिची मेंटॅलिटी नाही राहत. ती एक्झिट करते आणि नाही, मला माझ्याकडनं नाही होत, मी नाही करू शकत, म्हणून ती एक्झिट मारते. प्रत्येक गोष्ट इतकी सोपी पण नाही आणि इतकी अवघडही नाहीये. फक्त माणसाची करण्याची इच्छा पाहिजे. जर तुम्हाला करायचं असेल तर किती प्रॉब्लेम्स येऊ द्या, किती अडथळे येऊ द्या, किती संघर्ष करावा लागू द्या, तर जर करण्याची इच्छा असेल तर माणूस करूनच राहतो. असे खूप सारे आपण एक्झाम्पल्स आहे समाजामध्ये. खूप साऱ्या स्त्रिया आहेत ज्यांना खूप अडथळे आलेले आहेत, पण त्यांनी त्या अडथळ्यांवरती मात केलेली आणि आज सक्सेसफुल आहेत. तर तुम्हाला काय अचीव्ह करायचंय, तुमचं काय एम आहे, तुमचं काय ध्येय आहे, हे आधी तुम्ही डिसाईड करा. सर्व महिलांना एकच सांगणं आहे की स्वतःच्या पायावर उभं राहा, स्वतःचं काहीतरी असं करा, करिअर करा, जॉब करा, पण काहीतरी करा. नाही पैशासाठी तर स्वतःच्या समाधानासाठी करा. मी आधी जी म्हण वापरली तीच म्हण मी परत वापरते, जन्माला आला हेला ओझ वाहू मेला, किंवा घरात बसू बसू मेला, असं नको व्हायला. किती संघर्ष येऊ द्या, किती प्रॉब्लेम्स येऊ द्या, किती अडथळे येऊ द्या, त्याच्यावरती मात करा. कारण प्रत्येक प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन असतं, फक्त करण्याची इच्छा पाहिजे. मी एकच वाक्य परत परत सांगते की करण्याची इच्छा पाहिजे. जर इच्छा असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. मी इतकं तळतळीने का सांगते, इतकं तगमगीने का सांगते, कारण मी या प्रवासातून गेलेली आहे. मी एका ग्रामीण भागातून आलेली आहे. मला पण खूप सारे संघर्ष करावे लागले. जर माझी ही तगमग, तळमळ तुमच्यापर्यंत जर पोहोचली असेल ना, तर काहीतरी डिसाईड करा. जे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात ते त्याला कवटाळून बसू नका, त्याच्यावरती मात करा आणि स्वतःचा करिअर बिल्ड करा आणि कुठेतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये तुमच्या स्टोऱ्या अशा काही असतील, तुम्ही स्ट्रगल केला असेल, तुम्ही स्ट्रगल करून काहीतरी अचीव्ह केलं असेल, तर त्या स्टोऱ्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ अशा महिलांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना गरज आहे, ज्या आजही संघर्ष करताय किंवा संघर्ष न करता बॅकफूटवरती आहे, त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि हा जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी मृणाल चौधरी रजा घेते. धन्यवाद.